तर मंडळी, प्रवास सुरुवात झालेली कल्याणपासून. कल्याणला आम्ही पकडलेली महालक्ष्मी एक्सप्रेस, जी स्पेशली CST टू कोल्हापूर ट्रेन आहे. तर ती आम्ही संध्याकाळी रात्री म्हणजे 9:30 वाजता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो. पहा कसे घाई करत मी आणि माझा मुलगा स्पर्श आम्ही ट्रेन पकडलेली आणि आम्ही त्या ठिकाणी कोल्हापूरला सकाळी 6:30 पावणे 7 वाजता पोचलेलो मे बी. आणि मग तिथून आम्ही स्टेशनवर पोचल्यानंतर रिक्षा घेतलेली आमच्या हॉटेलपर्यंत, रूमपर्यंत जाण्यासाठी. आणि कोल्हापूरची गार गार हवा खात आम्ही पोहोचलो आमच्या रूमवर. तिथून फ्रेश झाल्यावर आम्ही पहिल्या दिवशी निघालो सकाळी ज्योतिबाच्या दर्शनाला. ज्योतिबाचं डोंगर फार म्हणजे घाट चढून आम्ही वरती पोहोचलो आणि फायनली मंदिरापर्यंत गेलो. ही पा माझी आजी, हिची आणि स्पर्शची एनर्जी लेवल एकंदर एकसारखीच होती. ज्या पद्धतीने स्पर्श तुरुतुरू पळायचं त्याच पद्धतीने आजी देखील माझी तुरुतुरू बघा कशी पळते. आणि त्या दिवशी आम्ही गेलेलो ज्योतिबाला तर ऊन फार होतं आणि तिथे पायऱ्या उतरून जाव्या लागतात. 250 पायऱ्या आहेत, उतरून खाली जावं लागतं मंदिरासाठी आणि वर चढून तुम्हाला पुन्हा यावं लागतं. 250 पायऱ्या ह्या आहेत. आणि आजूबाजूला खेळणीची दुकानं पाहून स्पर्श फार एक्सायटेड होत होता, पण मी त्याला येताना घेऊ असं करत त्याला आणलं मंदिरापर्यंत आणि जाताना खेळण्या घेतल्या. आणि मंदिरात गेल्यावर आम्हाला ही अशी लाईन लागलेली. ऊन फार होतं. मग मी म्हटलं बापरे, ही लाईन जास्त वेळ चालते की काय, पण जास्त वेळ आम्हाला काही वेळ लागला नाही. आमचं 20-25 मिनटात साधारणतः हार्डली दर्शन होऊन गेलं. आतलं काही शूटिंग नाही करता आलं कारण की आतमध्ये कॅमेरा काही अलाउड नव्हता. रात्रीच्या वेळी आम्ही रंकाळ्याला गेलेलो, तिथेच छान मस्त जेवण वगैरे केलेलं. याला आपण मरीन ड्राईव्ह म्हणू शकतो कोल्हापूरचं. खूप छान आहे, एन्जॉय केला आम्ही. नंतर दुसऱ्या दिवशी दत्तभिक्षा मंदिर आहे कोल्हापूरचं. मी तुम्हाला म्हटलेली की मी रूम जिथे थांबली होती त्याच्यासमोर होतं, फर्स्ट पार्टमध्ये मी सांगितलेलं ते. छान अशी शंकराची पिंड होती त्या ठिकाणी आतमध्ये गाभाऱ्यात आणि वरती दत्ताची मूर्ती होती. त्याच्यानंतर आम्ही सोंगाड्या म्हणून एक आम्हाला कोणीतरी रेकमेंड केलेलं, तिथे गेलेलो आणि आम्ही छान असा तांबडा पांढरा रस्स्याचा मस्त आस्वाद घेतला. भाकरी, तांबडा पांढरा रस्सा, अंडा करी, चिकन लॉलीपॉप, चिकन ड्राय चिकन, असं भन्नाट आमच्या थाळीमध्ये काय काय प्रेझेंट केलेलं. समोरच आम्हाला एक कळंबा लेक म्हणून लागलेली, तिकडं आम्ही संध्याकाळ घालवलेली. आमचं चेकआउट तर होऊन गेलेलं होतं, पण मग इथे आम्ही छान एन्जॉय केलं. संध्याकाळचा सनसेट वगैरे बघितला आणि वेळ बाकी होता ट्रेनला, तर मग आम्ही चक्क पद्मा थिएटरला तिकडे सिंघम 3 बघायला गेलो. बघा, आयुष्यभरासाठी आठवण झाली माझ्यासाठी की कोल्हापूरला पद्मा थिएटरमध्ये मी जाऊन सिंघम 3 बघितलेला. ते सर्व काही संपल्यावर आम्ही एक बस पकडली स्टेशनवर जाण्यासाठी. ते जे बसचे कंडक्टर होते ते फार तडकते भडकते काका, एकदम कार्यकर्ते होते. छान सगळ्यांना जागोजागी बसवून मस्त तिकीट काढून वगैरे त्यांनी छान पद्धतीने आम्हाला स्टेशनपर्यंत सोडवलं. हा माझा मुलगा स्पर्श बघा कशा वाकुल्या दाखवतोय व्हिडिओमध्ये. त्याचं काम तेवढंच असतं, व्हिडिओ काढायला घेतलं की वाकुल्या दाखवायचं. आणि हे आमच्यासोबत आलेली मंडळी, माझी परिवार, नातेवाईक वगैरे. आणि बसमधून आम्ही पोहोचलो स्टेशनला आणि स्टेशनवरनं परत आमची ट्रेन होती रिटर्न टू कल्याणसाठी, महालक्ष्मी एक्सप्रेसेस. असा हा कोल्हापूर प्रवास खूप छान झाला. व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 शेअर करा.